नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मकर संक्रांत जवळ आली आहे. मकर संक्रांत म्हटलं म्हणजे तिळाचे लाडू आले. तर तिळाचे लाडू म्हटले म्हणजे पाकाचं टेन्शन. तर आज आपण बनवतो आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने. हे बघा, अगदी शेवटचं मिश्रणसुद्धा आपण घेतलं आहे हातावर आणि त्याचा लाडू वळून बघतो आहे. तर अगदी सहज असा लाडू वळला जातो आहे आणि आपण अजिबात पाक न करता एक साधं गुळाचं मिश्रण बनवून आपण लाडू बनवले आहे. कसे बनवले तर बघूयात. त्यासाठी 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आता आपण वाफवून घेणार आहोत. कुकरमध्ये थोडंसं खाली पाणी घालून भांड्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे. यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाणी जायला नको. वरतून झाकण लावून आपल्याला कुकरची फक्त 1 शिटी काढून घ्यायची आहे. कुकरची शिटी होते तोपर्यंत आता आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊ. लो ते मिडियम आचेवर आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे जास्त भाजायचे नाही. जास्त भाजले गेले तर कडवट असं चव लागू शकते. म्हणून लो ते मिडियम आचेवर आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. हे बघा, आता शेंगदाणे छान असे भाजले गेले आहे आणि शेंगदाण्याचे सालसुद्धा वेगळं व्हायला लागले. त्याच कढईमध्ये आता आपण तीळसुद्धा भाजून घेणार आहोत. आता कढईसुद्धा छान तापलेली आहे आणि लो ते अगदी मीडियम कमी आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे. तीळ अशी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. तीळसुद्धा आपल्याला जास्त भाजायची नाही आहे. अगदी त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे. छान अशी तळतळ करायला लागली. आता आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि त्या गरम कढईमध्येच थोडंसं आपण हलवून घेत आहोत. तीळ छान भाजली गेली. आता शेंगदाणेसुद्धा थंड झाले आहे. त्याची आपण साल काढून घेतली आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेत आहोत. मिक्सरला आपण याचे बारीक अशी पूड करून घेतली आहे. आणि यामध्ये आता भाजलेले तीळसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि हे थंड होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साधे सोपे पद्धतीने मी तुम्हाला तिळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवते आहे. कुकरची शिटी झालेली आहे आणि गूळसुद्धा छान आपला वाफवून झालेला आहे, वितळलेला आहे. यामध्ये आता 1 चमचा आपण साजूक तूप घालून घेतलं आहे. साजूक तुपाने छान अशी लाडवाला छान चव येते आणि छान लाडू असे मऊसूतसुद्धा होतात. यामध्ये आता 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेतली आहे आणि तयार विरघळलेल्या गुळाच्या मिश्रणामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि मिश्रण आता आपण तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी नवशिके जरी असाल तरी तुम्हाला हे लाडू वळता येतील. तर अजिबात पाकाचं टेन्शन न घेता तुम्ही ह्या पद्धतीने हे लाडू करून बघा. अगदी सहज असे होतात. आता हाताला आपण थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे. आता आपण लाडू वळून बघू. हे बघा, अगदी सहज असे लाडू वळले जात आहेत आणि हात भाजायचा तर प्रश्नच नाही. हे बघा, आता मी सर्व लाडू वळून घेतले. आता हे बघा, अगदी शेवटचा लाडू मी तुम्हाला वळून दाखवते आहे. अगदी अजिबात थोडंसुद्धा आपलं मिश्रण वाया गेलेलं नाही आहे. शेवटचा लाडू तुम्हाला वळवून दाखवत आहे. हे बघा, अगदी शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहज वळला गेलेला आहे. किती सुंदर असे लाडू झाले आहे. तर ह्या संक्रांतीला नक्की करून बघा. अतिशय सुंदर आणि झटपट होणारे लाडू मी करून दाखवले आहे. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.